एक महत्त्वाची बातमी पाहूया। नाशिकच्या रामकुंड परिसरातील पूर परिस्थिती ओसरायला सुरुवात झाली आहे। नाशिकच्या पुराचं मापदंड असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या आता कमरेपर्यंत पाणी आलंय। पाण्याखाली गेलेली लहान मंदिरही दिसू लागली आहे। गंगापूर धरणातून विसर्ग घटवण्यात आला असून गोदावरीच्या पाणी पातळीत घट झाली आहे। तर नाशिकच्या पावसानं नाशिकलाच नाही तर मराठवाड्याला सुद्धा मोठा दिलासा दिलाय। येत्या 2 दिवसात 30 टीएमसी पर्यंत पाणी जायकवाडीकडे सोडलं जाईल आणि त्यामुळेच शेतकऱ्यांची मोठी चिंता दूर झाली आहे। सलग 4 ते 5 दिवस पावसानं नाशिक जिल्ह्यामधील नदी नाले हे दुथडी भरून वाहत होते। नाशिकच्या गोदावरी नदीला देखील पूर आल्याची स्थिती होती। मात्र आता सध्याच्या घडीला जर बघितलं तर गंगापूर धरणातनं जो पाण्याचा विसर्ग आहे तो देखील घटवण्यात आलेला आहे। दुसऱ्या बाजूला कॅचमेंट एरिया जो आहे धरण पाणलोट क्षेत्र जे आहे त्या ठिकाणी पडणारा पाऊस सुद्धा हा कमी झाल्यामुळे आता सध्याच्या घडीला गोदावरी नदीची जी धोक्याची पातळी होती ती घटलेली आहे। सध्याच्या घडीला जवळपास 5000 क्युसेक वेगानं गंगापूर धरणातनं विसर्ग केला जातोय। दुसऱ्या बाजूला जो नाशिकच्या पुराचा मापदंड म्हणून ओळखला जाणारा दुतोंड्या मारुती आहे त्या दुतोंड्या मारुतीच्या अगदी कमरेपर्यंत पाणी आलेलं आहे। अनेक जी लहान मंदिरं पाण्याखाली गेलेली होती ती देखील आता या ठिकाणी दिसायला लागलेली आहेत। जवळपास 30 टीएमसी पाणी येत्या 2 दिवसांपर्यंत नाशिकहून जायकवाडीच्या दिशेने सोडलं जाणार आहे। आतापर्यंत जवळपास 24 ते 26 टीएमसी पाणी हे जायकवाडीच्या दिशेने रवाना झालेलं आहे। नांदूर मनमेश्वर धरणातनं मोठ्या प्रमाणात आजच्या दिवशी सुद्धा हा विसर्ग केला जातोय। त्यामुळे नाशिककरांसोबतच मराठवाड्याला सुद्धा या नाशिकच्या पावसानं मोठा दिलासा दिलाय। बळीराजाची चिंता ही दूर झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूला सध्याच्या घडीला नाशिककरांना सुद्धा मोठा दिलासा मिळाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर बारगेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।